हॅलो हाय नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत आपलं स्वागत आहे. तर आज आपण छान अशी सुक्की पालकची भाजी बनवणार आहोत. ज्यांना नाक मुरडतात पालकची भाजी बघितल्यावरून त्यांनासुद्धा ही आपली भाजी या पद्धतीनं बनवलेली नक्की आवडेल. तर बघा, मी तवा गरम करायला ठेवला होता आणि तव्यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे. तर जरासं जास्तच तेल घालून घेतलं आहे मी या पालकच्या भाजीला. तर बघा, तवा गरम झालेला आहे आणि तेल पण गरम झालं आहे. तर मी 1 चमचा जिरं घालून घेतले. जिरं छान असं तडतडलं आहे बघा. तर मी मोठ्या आकाराचे 2 जरासं मोठं कट करून घेतलेले आहेत कांदे. तर हा कांदा छान असा आपल्याला लालसर रंगावरती तळून घ्यायचा आहे. तर बघा, कांदा आपला तळून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि कांदा तळून घेते. तर या भाजीला जास्तही वेळ लागत नाही आणि मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही ही भाजी देऊ शकता. तर या पद्धतीनं तुम्ही नक्की भाजी बनवून बघा पालकची, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा मीठ घेऊन खलबत्त्यामध्ये जरासं जाडसर वाटण करून घेतलं आणि आता हे कांद्यामध्ये आपल्या वाटण घालून घेतलेलं आहे. तर मिरच्या कच्च्या घेतल्यामुळं जरासा कच्चेपणा जाण्यासाठी 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेते आपलं हे वाटण. तर आपलं वाटण परतून घेतले. वाटण छान असं तळलं ना की भाजीलाही चव छान येते. तर जास्तही साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्ये होते ही आपली भाजी. तर आपला छान असं कांदा तळून झालेला आहे. तर मी पालकची 1 गड्डी घेतली आणि ती कट करून घेतली. एका चाळणीमध्ये स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवली. तर आता यामध्ये आपल्याला पालकची भाजी घालून घ्यायची. तर थोडंही पाणी राहिलं नाही या पालकच्या भाजीमध्ये, बघू शकता छान असं नितळलेलं आहे पाणी. पाणी नितळायला ठेवलं की आपल्या भाजीला जास्त पाणी सुटत नाही भाजी बनवताना, त्याच्यामुळं पाणी नितळायला ठेवायचं भाजी कट करून. तर बघा, छान अशी भाजी यामध्ये घालून घ्यायची. तर यामध्ये मी तुरीची डाळ 2 ते 3 चमचे तुरीची डाळ भिजत ठेवली होती एका वाटीमध्ये आणि ती डाळ धुतली आणि या भाजीमध्ये आता टाकून घेत आहे. तर तुम्हाला तुरीच्या डाळीनं पित्त होत असेल तर तुम्ही मुगाची डाळ देखील टाकू शकता. तर डाळीने देखील भाजी छान अशी चवीला लागते. तर या पद्धतीने तुम्ही नक्की ही पालकची भाजी बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही परतून घेते बघा भाजी मी. छान अशी 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला ही भाजी परतून शिजवून घ्यायची आहे. तर यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर जास्त पाणी सुटेल आपल्या भाजीला, त्याच्यामुळे झाकण ठेवायचं नाही. अशी छान अशी परतून घ्यायची भाजी आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी. तर सगळा मसाला वगैरे भाजीला मी मस्त असा सगळ्या साईडनं लागलेला आहे मसाला वगैरे. छान अशी परतून घेतली आहे भाजीला मी. तर बघू शकताय. तर यामध्ये थोडं थोडं पाणी आता सुटतं आहे भाजीतनं, त्याच्यामुळं झाकण वगैरे ठेवायचं नाही. तर बघू शकताय थोडं थोडं पाणी सुटलं होतं. तर बघा, मी 2 ते 3 मिनटानंतर सर्व पाणी आपलं आटलेलं आहे भाजीतलं आणि यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट घालून घेतले मी. तर बघा, आपली भाजी चवीलासुद्धा खूप छान अशी झालेली होती. खूप छान झालेली आहे चवीलाही आणि या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.